ला देखील या ठिकाणी आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत। सो शेड्यूल जे आहे ते भरपूर मोठा आहे। वेळे संदर्भात आम्हाला खेळणाऱ्या सर्व टीम्सने कोऑपरेट करायचं आहे। यस, पंचांचा अधिकृत इशारा आलाय। मॅच ऑन, खेळाला सुरुवात। षटक क्रमांक पहिला, षटकातील पहिला बॉल। पहिलाच बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, वेग भरपूर होता। बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय। पंकज मालीच्या षटकाची सुरुवात। पहिला बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय। मागच्या दोन मॅच मध्ये बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच घेणारा हा खेळाडू दक्षक शिंगोले। अतिशय चांगलं परफॉर्मन्स आतापर्यंत दक्षकच्या माध्यमातून आपण पाहिलंय। या वेळेस उडवलाय बॉलला समोरच्या दिशेने, अप्रतिम स्ट्रोक, बॉल निघून जातोय सीमा पार, षटकार। पहिला बॉल निर्धाव आणि त्यानंतर हा मोठा फटका दक्षक शिंगोलेच्या बॅट मधून। टीम भिनार सोबत देखील अशीच सुरुवात दक्षकने केली होती। या वेळेस ओहो, व्हाट अ स्ट्रोक, अतिशय सुरेख देखणं फटका, कलात्मक फटका, बॉल निघून गेलाय सीमा पार, चौकार। साठी रिव्हर्स अटेम्प्ट, अर्थातच हे आपण ॲक्शन रिप्ले पाहतोय। लॉक स्टॉप मॉडेल यांच्या बाहेर बॉल पाहायला मिळाला, चौकार आलाय। पंकज माली पुन्हा एकदा। या वेळेस दांडीकुल त्रिफलाची युमाईस हार्ड ओपन ॲथलीट, फलंदाज बाद। यस, वेग आणि भन्नाट वेग त्या ठिकाणी आपण पाहतोय। मात्र त्या वेगाचा फायदा आधी फलंदाजाला झाला होता, परंतु या वेळेस अगदी वेगाने यष्टी उद्ध्वस्त केली आहे त्या ठिकाणी। हे आपण ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता। अगदी सफल झाला होता फलंदाज आणि त्यानंतर मात्र अराउंड द लेग यस त्रिफला त्या ठिकाणी उडवला गेलाय। पहिली विकेट, मोठी विकेट मिळाली आहे टीम भाटालेसाठी आणि त्या दरम्यान टीम भाटालेचे अगदी विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे जितू माली यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत। धन्यवाद जितू माली, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। मात्र आज काही कारणास्तव जितू टीमचा हिस्सा नाहीयेत, अर्थातच हिंदमध्ये नाहीयेत, परंतु अगदी विस्फोटक अंदाज जितूचा वारंवार आपण पाहत आलोय। त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबच्या सहाय्याने लाईव्ह पाहिली जात आहे। ऑल द बेस्ट केलंय आपल्या टीमला। 10 धावा धावफलकावर पहिली विकेट, महत्वाची विकेट मिळाली त्या ठिकाणी टीम जय ब्राह्मणदेव भाटालेसाठी। पहिला ब्रेक थ्रू पंकज मालीच्या माध्यमातून। नवीन फलंदाज टीमचे कॅप्टन, तिसऱ्या क्रमांकावरती आपण प्रमोद शिंगेला पाहतोय। पाहूया प्रमोद कशा प्रकारे आपल्या डावाला सावरेल, कारण पहिली विकेट जी आहे ती अगदी स्वस्तात बाद झालाय दक्षक असंच म्हणावं लागेल। फक्त आणि फक्त 2 मोठे फटके, 10 धाबांचं योगदान आणि त्यानंतर मात्र दांडी गुल केली होती दक्षक शिंगोलेची। षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल ऑन साइडला हलक्या हाताने उडवला होता। क्षेत्ररक्षक आहेत प्रेम पाटील। एकच धाव, एक पेक्षा अधिक काही एक नाही। पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय, पॉवर प्लेचा षटक, ज्या षटकामध्ये भरपूर काही घडतंय बिघडतंय। डबल 1, 11 धावा धावफलकावर असताना एक महत्वाची विकेट देखील पाहायला मिळाली आहे पंकज मालीच्या माध्यमातून।
या बलेस पॉइंट रिसन मध्ये थोडी चुकी झाली आहे त्या ठिकाणी, नक्कीच, आणि त्या चुकीचं रूपांतर बॉल निघून गेलाय सीमा पार. 4 धावा, चौकार. ऑफस्टम सोडून हा चेंडू हाताला होता. शेवटच्या क्षणी कट केलं गेलं चेंडूला. थोडी मिसफिल्ड झाली आणि त्या मिसफिल्डचं रूपांतर 4 धावेमध्ये, कारण चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. 4 धावा मिळाल्या. सोबतच पहिलं षटक कंप्लीट झाला. एक गडी बाद, 15 धावा धावफलकावर आहेत. एक महत्वाची विकेट जरूर या षटकामध्ये आपण पाहिली, परंतु धावा ज्या आहेत त्या चांगल्या आल्यात. 15 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात टॉस हरल्यानंतर जय हनुमान खोनी टीमच्या बाजूने. षटक क्रमांक 2. अर्थातच गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन आपण पाहतोय. उमंग माली बॉलिंग ट्रॅकवर. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं, फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी ऑन साइडला सीमारेषेलगत प्रोटेक्शन वाढवलं गेलंय प्रमोदसाठी. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल बाटची गडा लागली आहे. लक फॅक्टर प्रमोदच्या बाजूने. पुन्हा एकदा मिळेल नशिबाची साथ. नशीब बॉल चौकार. बॉल निघून गेलाय. थर्ड मॅन सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. देखील आपण पाहिलंय की जे काही घडलंय ते टीम खुनीच्या बाजूने घडलंय, आणि आता मात्र देखील आपण पाहतोय नशिबाची साथ मिळाली. धावफलकावर 4 धावा अधिक जोडल्या जातील. जोरदार अपील. यस, इज गॉन. फलंदाज बाद. पायचीची विकेट. प्रमोद शिंगे बॅक टू द डगआउट. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला. अगदी साधा सोपा डिसिजन म्हणावा लागेल पंचांसाठी, कारण बरोबर मधल्या स्टिकवर सापडला होता फलंदाज प्रमोद शिंगे. पंच विश्वास पाटील सरांच्या मनामध्ये कोणत्या प्रकारची शंका नाहीये. पायचीची विकेट आणि पायचीची अपील ज्या वेळेस होते ना, पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅट कड आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्यानंतर मात्र पंच सहमती दाखवत असतात. या वेळेस मधला स्टिकवर सापडला फलंदाज. पंचांच्या मनामध्ये कोणत्या प्रकारची शंका नाहीये. नवीन फलंदाज इन ॲट 4 नंबर 4थ्या क्रमांकावरती राज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला 2 मॅच मध्ये तर राजने देखील राज केला होता, परंतु या मॅच मध्ये समोरचा संघ आहे तो वेगळा आहे, समोरची गोलंदाजी आहे ती देखील वेगळी आहे. ओ हो व्हाट अ बॉल. काही एक उत्तर नाहीये त्या ठिकाणी राजकडे. अगदी कमालीचा चेंडू आपण पाहू शकता. चेंडूला अगदी पुढे ठेवला होता, ब्लॉक होलचा चेंडू. फक्त मान सन्मान दिला गेला बॉलला, त्या व्यतिरिक्त कोणत्या प्रकारचं उत्तर नाहीये राजकडे. चांगला बॉल. उमंग माली पहिला मॅचचा हिरो. अतिशय दमदार षटक फेकलं होतं, 2 विकेट्स घेतल्या होत्या त्या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने जातोय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवून फेकी झाली आहे. फक्त ने फक्त एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 2 नॉट 20 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. उमंग मालीच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. गोरसे विले झेन कडनं षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी उमंग बॉलिंग ट्रॅकवर.
समोर आपण सलामीवर योगेशला पाहतोय. पुढचा बॉल या बलेस फटका फसलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जेल खाली येत आहेत, मात्र पुन्हा एकदा चुकी झाली आहे त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि हे कदाचित टीम भाटालेला महाग देखील पडेल, कारण योगेश शिंगोलेकडे देखील भरपूर मोठी क्षमता आहे. सातत्याने मोठ्या फटक्यांमध्ये डील करत आलाय. पहिल्या 2 मॅच मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिलाय, परंतु आता जीवनदान मिळालंय. पुन्हा एकदा संधी आहे, त्या संधीचा सुरू करेल का योगेश? येणारा काल सांगून जाईल. षटकातील पुढचा बॉल अरे बा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हवा तसा संपर्क नाहीये. डीप मिडविकेट वरनं क्षेत्ररक्षक मिडविकेटला पोहोचतायत. पंकज माली बॉल उचलतोय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. नक्कीच या ठिकाणी प्रितेश पाटील आणि हर्षद चौधरी टीम दापोडेचे खेळाडू. विनंती आहे राजा गुलबी यांच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनावा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. दोन षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. त्यानंतर अजूनही 2 षटक बाकी आहेत आणि त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. सो टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. वडोनगर टीमचे कॅप्टन सोबतच टीम दापोडेचे कॅप्टन. चला आपण लवकरात लवकर टॉस साठी या. यस सूरज पाटील टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली. या आपण देखील व्यासपीठावर या. हार्दिक स्वागत आहे. नीरज माली या बलेचा बॉल फोर्स केलाय समोरच्या दिशेने. ही ताकद आहे योगेश शिंगोलेची. बॉल निघून जातोय सीमा पार. षटकार. अतिशय दमदार फटका योगेश शिंगोलेच्या बॅट मधून निघणारा ब्लास्ट. षटकार आलाय. या वेळेस बॅट शिकाडा लागली आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतात त्या ठिकाणी. मिसफील्ड पाहायला मिळते आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. वैयक्तिक 15 या धावसंख्येवर खेळतो योगेश. एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. यस 2 डबल धावा देखील पाहिला. अर्थातच चांगलं योगदान आतापर्यंत धावांना आकार देण्याचं काम योगेश करतोय आणि या मॅच मध्ये तुम्हाला धावा देखील अपेक्षित आहेत, कारण समोर जय ब्राह्मणदेव भाटाले संघ आहे ज्या टीमची फलंदाजी देखील ताकद राहिली आहे. अर्थातच तुम्हाला एक चांगलं टोटल उभा करणं गरजेचं आहे. दक्षिण शिंगोलेची महत्त्वाची विकेट मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये आणि त्यानंतर मात्र धावांचा वेग जो आहे तो थोडा कमी झालाय, परंतु 2 महत्त्वाचे खेळाडू खेळपट्टीवर आपण पाहतोय. राजवीत योगेश दोघांकडे देखील भरपूर मोठी क्षमता आहे आणि सातत्याने त्या क्षमतेचं नक्कीच रूपांतर मोठ्या फटक्यांमध्ये त्यांनी दाखवून दिलंय. परंतु या मॅच मध्ये काही मोठे फटके अजूनही आवश्यक आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. 31 धावा धावफलकावर आहेत. नीरज माली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. समोर योगेश. नीरज या बॉलेस देखील कव्वर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फटका तर हा देखील चांगला होता, परंतु मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव, कारण कव्वर रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. सिंगल सोबत धावफलक 32 वर पोहोचलंय. राज वैयक्तिक 1 धावेवर खेळतोय. 2 बॉल आतापर्यंत त्याने खेळून काढल्यात, परंतु राजकडून देखील भरपूर अपेक्षा असतील टीम पाठीराख्यांना. या वेळेस स्लो फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी.
एकच धाव मिळेल, एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. मात्र त्या दरम्यान ओव्हर थ्रो झालाय आणि त्या ओव्हर थ्रोचं रूपांतर दुसरी धावेमध्ये झालाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. प्रत्येक धाव जी आहे ती अति महत्वाची आहे, कारण तुम्ही नॉकआउट स्पर्धा खेळताय. अर्थातच प्रत्येक विजय हा महत्वाचा आहे. या स्पर्धेमध्ये बनून राहायचा असेल तर नक्कीच तिन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण सर्व काही जे आहे ते तुम्हाला अगदी चांगलं दाखवावं लागेल. सलग 3 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. शेवटच्या दिवशी जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमधून अर्थातच त्या शेड्यूलमधून जो संघ क्वालिफाय होईल त्यासाठी कदाचित बेनिफिट असेल. आयोजक नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवतीलच. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने अजून एक चांगला फटका, अगदी ताकदीचा वापर या फटक्यामागे. बॉल निघून गेलाय सीमा पार, फ्लॅट षटकार. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 2 गडी बाद, धावा धावफलकावर आहेत 40 धावा. एक चांगलं टोटल आपण धावफलकावर पाहतोय. टीम खोनीच्या बाजूने टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतायत, परंतु परफॉर्मन्स जे आहे ते कंटिन्यू चांगलं राहिलंय. या आधीच्या 2 मॅचेस जिंकल्या, त्या दोन्ही मॅचेस मध्ये देखील अतिशय चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी देखील सुरुवात चांगली झाली आहे, परंतु यानंतर अजून एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील, किती धावांचे लक्ष असेल टीम भाटाले समोर, हे मात्र तुम्हाला या 6 बॉल नंतर समजेल. चला आपण वेल वाचवा. वेले संदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण यानंतर देखील काही मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत, त्यासाठी आवश्यकता आहे वेलेची. सो प्लीज आपण वेल वाचवा. शेवटचं अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर पियुष येतोय. पाहूया पियुष कशा प्रकारे शेवटचं षटक हाताळेल. पहिल्या 3 गोलंदाजांनी 40 धावा खर्च केल्यात आणि त्यानंतर मात्र या षटकाच्या माध्यमातून टीम भाटालेसाठी कमबॅक खूप गरजेचं आहे, परंतु ते कमबॅक पियुष करून दाखवेल का, की त्या उलट हे सातत्य पुढे देखील राहील. टीम खोनीच्या बाजूने एक चांगली धावसंख्या धावफलकावर उभी केली जाईल का, या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती या 6 बॉल नंतर तुम्हाला मिळतीलच. शेवटचं षटक. षटकातील पहिला बॉल फुलटॉस आहे, ऑन साइडला उडवलाय, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात अजून एक मोठी विकेट. योगेश शिंगोले यास मात्र तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे त्या ठिकाणावर ना. बॉल जो आहे तो फुलटॉस आहे, परंतु भीमर आहे का तपासलं जाईल. हाईट फॅक्टर नक्कीच चेक केलं जाईल. थोडा वेळ जरूर घेतला जात आहे, परंतु योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल. एसके एंटरटेनमेंट टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहे. यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. अर्थातच फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. योगेश बॅक टू द डगआउट.
नवीन फलंदाज अतिश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यस, पहिल्या 2 मॅच मध्ये अनुपस्थित होता अतिश, परंतु या मॅच मध्ये जरूर त्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती आणि या ठिकाणावरनं 5 बॉलचा खेळी बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल पियुष बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू बाद आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बीट केलंय आतिशला. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच कमबॅक संदर्भात चर्चा झाली होती. कमबॅक महत्वाचा आहे टीम भाटालेसाठी आणि ते कमबॅक या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज पियुषच्या माध्यमातून 2 बॉल टाकून झाल्यात, एक महत्वाची विकेट आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस आपल्या स्टेप मध्ये चुकतोय पियुष. डेड बॉल. चला टॉस साठी या. वीर तानाजी दापोडे विपक्ष वडुनवगर या 2 टीम मध्ये पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. पुन्हा एकदा या बॉल मागे काही उत्तर नाहीये अतिशकडे. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू अतिशसाठी. वारंवार सातत्याने बॉलला पुढे ठेवला गेलाय. खरं तर वेगवान गोलंदाजी ही ताकद राहिली आहे टीम भाटालेची. पंकज मालीचं पहिलं षटक, उमंग मालीचं दुसरं षटक. भरपूर इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस अपील तर जोरदार झाली आहे, मात्र पंच संमत नाहीयेत. लेग बायच्या स्वरूपात ही धाव कंप्लीट होते. धाव फलक 1 ने पुढे सरकेल. 41 41 धावा धाव फलकावर. काय कमालीचं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केली आतापर्यंत. वाडा बॉलिंग. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. पियुष या गोलंदाजाच्या माध्यमातून शेवटचं अंतिम षटक. मात्र कोणत्या प्रकारे विकेट मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये. षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला बॉलला उडवलाय. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. राज शिंगोलेसाठी हे जीवनदान. 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. 43 धावा धावफलकावर झाल्या आहेत. फक्त आणि फक्त एका बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग मधील. शेवटचा बॉल. फुल टॉस आहे, परंतु आव्हान तसं संपर्क नाहीये. डीप मिड विकेटला पंकज माली त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल आणि अशा प्रकारे पहिली इनिंग कंप्लीट झाली आहे. पहिली इनिंगची समाप्ती. 44 धावा धावफलकावर आहेत. 45 धावांचे लक्ष्य या ठिकाणी उभा केलंय जय हनुमान कोणी टीमने, जय ब्राह्मणदेव भाटाले टीम समोर. मात्र त्या दरम्यान आपण टॉस कडे वळूया. वीर तानाजी दापोडे विपक्ष वडुनवगर या 2 टीम मध्ये पुढची मॅच आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण टॉस साठी या. आपण पाहतोय गंगामाता चषक 2025 हे आयोजन. बोली आपण टॉसच्या दिशेने. चला भाग्येश आपण जॉईन व्हा. मी मोनिश तरे आपणास विनंती करतोय. प्रणय पाटील आपण देखील या. आपला शुभ असते पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी उडवला जाईल. भाग्येश मात्र त्या ठिकाणी जॉईन होतील. चला यायचं आमचे प्रमुख पाहुणे. तुमचे शुभ असते आपल्याला या ठिकाणी टॉस करायचा आहे. दादांचे शुभ असते आपण टॉस करूयात. वडुनवगर आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल. वीर तानाजी दापोडे. कॉल टीम दापोडेचे कॅप्टन कॉल करतील. हेड आणि टेल ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत.
सो आपण कॉइन स्पिन करूयात. हेड असा कॉल टीम दापोडेचा कॅप्टनचा हेड आला, त्यांच्याच बाजूने कॉल लागलाय. सो टॉस जिंकला टीम दापोडेच्या कॅप्टनने. विनंती करेन आमचे प्रमुख मान्यवर जाऊन आसन तुम्ही ग्रहण करा. 2 मॅचेसमध्ये खरं तर प्रथमतः ज्या टीमच्या कॅप्टनने टॉस मागितलाय तोच कॅप्टन टॉस हारलाय, परंतु आता सध्या तरी हा पहिला जरूर टॉस आहे जो मागणी तसा पुरवठा झालेला आहे. दापोडे संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, डिसिजन काय असेल? फिल्डिंग. GCAच्या अंतर्गत खेळत असताना कधी वडूनगर या संघासमोर तुमची या हंगामामध्ये लढत झाली आहे? या हंगामामध्ये नाही झाली. म्हणजेच प्रथमतःच तुम्ही दोन्ही संघ एकामेकाच्या विरोधात. चांगली स्ट्रॅटेजी जरूर, तुम्हाला चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु आता डिसिजन घेतला गेला फिल्डिंगचा. 4 ओव्हरची लिमिटेड खरं तर मॅच तुमच्या समोर असणार आहे. 4 असे कोणते गोलंदाज असतील ज्यांना तुम्ही लवकर प्रमोट कराल, जे धावा तुमच्यासाठी जास्त सेव्ह करतील? प्रितेश आहे, प्रणय आहे, हर्षद आहे, यांच्याकडनं खूप अपेक्षा आहे. काय वाटतं तुम्ही ॲज अ कॅप्टन आहात, तुमचा रोल या टीममध्ये काय? बॅटमॅन, कीपर. बॅट्समन आणि कीपर. खरं तर कीपर म्हणजे ही मेन भूमिका असते. जे तुम्ही 4 फ्रेश बॉलर यूज कराल त्यांना दिशा दाखवण्याचं काम नक्कीच तुम्ही कराल. ही स्पर्धा राजा गुळवी, शुभम गुलवे आणि त्यांची ऑल टीम अर्थातच जय वज्रेश्वरी निंबवली बीच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळते. या स्पर्धेबद्दलचे 2 शब्द काय? स्पर्धेचं आयोजन तर खूप छान केले आहे आणि मला इथं खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार आहे. थँक्यू सो मच. चांगलं ओपिनियन तुम्ही कॅप्टनचं बघितलं. संघ वडूनगर आता टॉस तुम्ही गमावला गेला आहे. संघ समोर खरं तर दापोडे आहे जे कधीच अपयशाची भीती बाळगत नाही, नेहमी जोमाने ते खेळत असतात. आता त्यांच्यासमोर बॅटिंग करायची आहे. 4 ओव्हर तुम्हाला मिळतील. 4 ओव्हरमध्ये काही माइंडमध्ये आकडा सेट आहे का की दापोडे समोर तुम्ही तो टार्गेट ठेवाल? आकडा तर सेट नाही आहे. जे काय होईल ते ग्राउंडवर होईल आणि तो पण संघ चांगला आहे. आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करू. इन सिच्युएशन जर आपण पाहिली तर वडू नवघर सुद्धा 2 संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये खरं तर रिप्रेझेंट होतो. म्हणजे गावाला रिप्रेझेंट करत असताना 2 संघ आहेत. आता तुमचा सध्या हा संघ आहे, या संघाचा ऑल ओव्हर या सीझनमध्ये परफॉर्मन्स कसा आहे? परफॉर्मन्स तर छान राहिला आहे. काल रात्रीच आम्ही बंटी ट्रॉफीमध्ये गोरसे बीला हरवलेला आहे आणि फायनल विजेता झालो आहे तिकडे. तर आमचा कॉन्फिडन्स हाय लेवलला असेल. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन. प्रथमतः कॉंग्रॅच्युलेशन म्हणेन, कारण गोरसई हा एक पडलेला लोकांना प्रश्न असतो आणि तो प्रश्न सोडवण्यात खूप कमी संघांना तो यश आला आहे. परंतु आता समोर दापोडे आहे. संघ चांगला खेळ जरूर राहील अशी आपण आशापेक्षा बाळगूया, कारण या सीझनमध्ये तुम्ही प्रथमतः एकामेकाच्या विरोधात खेळणार आहात. ही स्पर्धा कशी वाटते? स्पर्धा तर खूप छान आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. थँक्यू सो मच. दोन्ही टीमच्या कॅप्टनचे ओपिनियन तुम्ही ऐकले, तर दोन्ही संघाला कॉंग्रॅच्युलेशन आणि खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. सो टॉस जिंकला टीम दापोडेच्या कॅप्टनने डिसिजन घेतला फिल्डिंगचा. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल तो म्हणजेच इन ॲक्शनमध्ये संघ वडूनगर. जाऊयात कॉम्बॉक्समध्ये, करूयात परिवर्तन आणि कॉम्बॉक्समध्ये तुमच्या समवेत जुळले जातील आमचे मार्गदर्शक राहुलजी भोईर सर. सन्मान्य विकीजी पाटील खारबाव यांना आपण विनंती करूयात की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. 45चं टार्गेट पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना तो टार्गेट भाटाळे संघासमोर खरं ठेवण्यात आलेला आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रयोगसाठी हा बॉल चांगला बॉल होता, गतीने टाकण्यात आला. जर आपण विचार केला तर हा 3रा लागोपाठचा डॉट बॉल इथनं खेळला जातोय. प्रयोग माळी सुरुवातीपासून स्ट्रगल करतोय. जर आपण भाटाळे संघाचा सुरुवातीचा परफॉर्मन्सचा जर विचार केला गेला तर सुरुवातीला प्रयाग माळी त्याची सुरुवात थोडीशी खडतर पहिल्या मॅचमध्ये झाली होती. तिथं लक्ष छोटंसं होतं, परंतु हे मोठं लक्ष पार करायचं कोणी संघासमोर आहे, परंतु त्याला 3 बॉलवरती सध्या तरी अपयश आलंय.
ओव्हर द विकेटने फोर्स केलं बॉलला, हवेमध्ये खेळलाय थ्रू दी लाईन, थ्रू दी कव्हर्सला हा बॉल अगदी चाललाय तो म्हणजेच बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर नव्हते, पॉवर प्लेचा योग्य वापर आणि प्रयागच्या बॅटमधला हा पहिला षटकार. फटका सुंदर होता, ऑन दी अप, थोडेसे बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा निवडली गेली. लॉंग ऑन क्षेत्र प्रोटेक्ट नव्हतं, मिड विकेटला फिल्डर होता. खुल्या क्षेत्रामध्ये हा बॉल खेळत असताना 3 डॉट बॉलचं चांगलं प्रत्युत्तर तुम्हाला प्रयाग माळीचं पाहायला मिळालं आणि त्याच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय तो म्हणजेच दक्ष शिंगोळ्याच्या विरोधात. यावेळेला आता यावेमध्ये इथनं विकेट मिळू शकते. फिल्डर वळतात, सर्कलचं जे रेस्ट्रिक्शन होतं त्या सर्कलच्या अगदी रेस्ट्रिक्शनच्या बाहेर थोडासा निघत असताना ही कॅच पकडण्यात आली. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना प्रयाग माळी बाद. मिळवत असताना दक्ष शिंगोले 2 मॅचमध्ये जर आपण पाहिले तर दक्षतने हाकार माजवला. दोन्ही मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मान त्याला मिळाला गेला. पहिल्या मॅचमध्ये 45, दुसऱ्या मॅचमध्ये 29 आणि या मॅचमध्ये तब्बल जर आपण पाहिल्या तर धावा त्यांनी बनवल्या गेल्या 10, परंतु ओव्हर पहिलंच हाताळत असताना पहिली विकेट त्याच्या नावावरती राहिली आहे. एक मोठा खेळाडू आहे. पहिल्या मॅचमध्ये जर त्याच्या गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये 6, दुसऱ्या मॅचमध्ये 7 धावा खर्च केल्या आणि या मॅचमध्ये आत्तापर्यंत जर आपण त्याचा खेळ पाहिला तर आत्तापर्यंत 5 चेंडू त्याने फेकले गेल्यात आणि 5 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा त्याने खर्च केल्यात. इकॉनॉमिकल स्पेल प्रत्येक ओव्हरमध्ये जर आपण पाहिले ना तर इकॉनॉमिकल स्पेल प्रत्येक मॅचमध्ये त्याची राहिल्यात. प्रत्येक मॅचमध्ये त्यांनी बॅटिंगही चांगली केली आहे. विथ द बॅट तो चांगला खेळला, विथ द बॉल सध्या तरी त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला आहे आणि या मॅचमध्ये त्यालाही माहिती आहे की संघ भाटाळेसमोर कोणत्या प्रकारची मिस्टेक नको आहे, त्याच्यामुळे चांगली लेंथ वापरली गेली. महत्त्वाची नुकतीच पहिली विकेट त्याच्या नावावरती राहिली आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलू खेळाडू पंकज माळी. पंकजसाठी हा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अटेम्प्ट झालाय. बॉल चालला खूपच वेगाने मागे, परंतु थर्डमॅनने त्याला कव्हर केला. या बॉलवरती मिळते फक्त सिंगल. स्ट्रॅटेजी चांगली होती कारण पॉवर प्ले सुरू आहे. रिव्हर्ससाठी फिल्डर ठेवला नव्हता, तो म्हणजेच पॉईंट आणि गलीच्या दरम्यान त्याचा बेनिफिट उचलायचा होता, परंतु बॉलची लेंथ चांगली होती. थर्डमॅनला फिल्डिंग झाली. शॉटच्या फिल्डरने डीप थर्डमॅनला जाऊन बॉलला फील्ड केला. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 45 जिथे बनवायच्या होत्या आणि 45चं लक्ष असताना 7 वरती एक गडी बाद झालाय, जिथे धावा बनवताना तुम्हाला पाहायला मिळतोय जय ब्राह्मणदेव भाटाळे. 18 मध्ये अजूनही बनवायचे आहेत धावा. जर आपण पाहिल्या तर इक्वेशन राहिलं अजूनही विचार केला तर 38 धावसंख्येचं. सन्माननीय अक्षयजी पाटील जे खारबावचे आहेत, मी दादांना विनंती करेन की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. आणि आजूबाजूचे कोणी जर ज्येष्ठ वरिष्ठ क्रिकेट प्रेमी असतील तर हे व्यासपीठ तुमच्यासाठी आहे. या व्यासपीठावरती बसून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. काय बॉलिंग स्पेअर राहिला कारण पहिल्या मॅचमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 7 धावा खर्च आणि याही मॅचमध्ये दक्ष शिंगोलेने 7 धावा खर्च केल्या. म्हणजेच तिन्ही मॅचमध्ये ना बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये सध्या तरी दक्ष शिंगोले हा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला गाजताना पाहायला मिळाला आहे. परंतु आता त्याची झालेली मेहनत कशा पद्धतीने पुढे जाईल. रोकायचे आहेत 45 धावा, अजूनही 18 मध्ये 38 रोकायचे आहेत. ऑन पेपर जरूर तुम्हाला या धावा कठीण वाटत असल्या ना टीम भाटाळेसाठी, तरी या ऑन ग्राउंड धावा बनवण्यासाठी ना भाटाळे संघ कधी रेडी राहील. कारण पंकज माळीसारखा त्यांच्याकडे खेळाडू आहे. तो आता मैदानाच्या आतमध्ये प्रेम पाटील एका बाजूला, नो डाऊट तोही चांगला खेळतो. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. बेस्ट ऑफ फाईट बीमर बॉल घोषित केल्या. नो अंपायर्स सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी परतले होते. एका बाजूला पंकज आलाय, दुसऱ्या बाजूला विकेटचा धोकाही होता, परंतु दोन्ही बाजूला विकेट सारला. एक सिंगल जरूर कंप्लीट झाली आणि पंचांचा इशारा इट्स नो बॉल. फास्टेस्ट फुल टॉस होता, जास्त हाईट होती, जास्त फ्लाईट होती. आपण पाहूयात ॲक्शन रिप्लेमध्ये. सध्या तरी शंकरजी गुडवे SK एंटरटेनमेंट ही वाहिनी ते सध्या तरी सांभाळतात. हा पहा ॲक्शन रिप्ले, जास्त मागे गेले होते, परंतु हा बॉल फास्टेस्ट फुल टॉस जसा आला बॅट त्यांनी क्रॉस केली. अंपायर्सने घोषित केला नो बॉल. त्याच्यावरती मिळाली सिंगल. म्हणजे या बॉलवरती 2 धावा या ठिकाणी मिळतात आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या पुढे जातीये 9 या आकड्यावरती. पण कधी कधी हाफ चान्स असतात ना, ते हाफ चान्स ही तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट करायचे असतात
आता आपण असंच म्हणू की हाफ चान्स आहे टीम भाटाळ्यासमोर, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्यात. ही फुल चान्स कन्वर्ट जर व्हायची असेल, करायची असेल तर फ्री हिटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला ना तर जो पहिल्या ओव्हरमध्ये कमबॅक केला होता दक्षेतने तो कमबॅक कुठेतरी पुढे जाईल. फ्री हिटचा बॉल पंचांनी घोषित केला आणि समोर त्याचा फलंदाज आहे प्रेम पाटील. प्रेमसाठी हा बॉल लो फुल टॉस समोर खेळतायत थ्रू दी कव्हर्स, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी. जास्त हवेमध्ये बॉल होता, डीप मध्ये लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग झाली. या बॉलवरती मिळते सिंगल. फ्री हिटचे बॉल असेच असतात जिथे तुम्हाला बेनिफिट एक वेगळा असतो, कारण आपण वाईट बॉल, नो बॉल हे असे बॉल बघत असतो ना ज्याच्यामध्ये अपोजिट टीमला तुम्ही बेनिफिट देऊन जाता, परंतु दुसऱ्या बॉलवरती लगेचच त्यांनी कंट्रोल केला. पंकजसाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय, ऑन साइडला मिडल केलं या बॉलला बॅट वरती आणि बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिला पंकजचा बार, षटकार. थँक्यू सन्मान्य नरेशजी गुळवी साहेब, आम्ही यांना इन्व्हाइट करत आहोत की या मंचावरती हे आसन तुमच्यासाठी आहे, या आसनावरती बसून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचं सहर्ष स्वागत. नुकताच एक षटकार आलाय. 16 धावसंख्येमध्ये अजून काहीशा वाढवायच्या होत्या धावा, पण तो हलकंसं कनेक्शन. बॉल चाललाय मागे. विकेट किपरला एकंदरीत असं वाटलं की थर्डमॅन बॉल खाली येईल, पण त्यासाठी विकेट किपर थांबला, परंतु त्याच्यापासून थोडासा दूर. बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या 17. 1.3 षटकांचा खेळ संपलाय. लक्ष या मॅचमध्ये 45 आहे. तेवढंही लक्ष आता खरं तर कव्हर करायचं नाहीये, परंतु तेवढं जे लक्ष आहे ते कव्हर करण्यासाठी दोन्ही टीमला मेहनतच करावी लागेल, कारण एका संघाला त्या धावसंख्या रोखण्यात आतापर्यंत यश आलंय, परंतु दुसऱ्या संघाला त्या बनवताना सुद्धा यश आलात. म्हणून दोन्ही संघ सध्या तरी मॅच जिंकण्याच्या 50-50 चान्सेसमध्ये आहेत. ओव्हर द विकेट खोलवर टपाचा बॉल प्रेमसाठी अगदी खोलवर होता. बॉटम हँडचा वापर करायचा होता, परंतु खोलवर टपाचा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये वेगाने गेला, जिथे राज पाहायला मिळाले. हा पहा ॲक्शन रिप्ले. बॉटम हँडचा वापर करायचा होता. यॉर्कर बॉल पडल्यानंतर इन कटर आतमध्ये वळणारा विकेट किपरच्या हातामध्ये. 17 वरती धावफलक आता थांबलं. या ओव्हरमध्ये 4 चेंडू समाप्त झालेले आहेत. एखादा मोठा फटका अजून आला ना तर संघ भाटाळे या 45 धावा बनवण्याच्या अनुमानाने थोडासा पुढे जाईल. बॉल मध्ये इथनं विकेट मिळू शकते. फिल्डर वळतात कॉन्फिडंटली. एक्स्ट्रा कव्हरला सुंदर कॅच. जजमेंट चांगलं होतं आणि महत्वाची विकेट प्रेम पाटीलची मैदानाच्या बाहेर जात असताना 17 वरती खतरा. दुसरा झटका पडत असताना टीम भाटाळे टीमला. देणारी आई, राखी बांधणारी ताई, श्रद्धा सवुरीचा संदेश देणारा शिर्डीचा साई आणि अग्री कुळांची कुलस्वामिनी एकविरा आई हिचं सुंदर संगीत डीजे मॅनच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं. खरं तर अनेक साऱ्या शक्तीय विद्यापीठातलं हे एक असं मंदिर जे पौराणिक मंदिर. अग्री कोळी हा समाज सातत्याने तुम्ही अनेक वेळा एकविरा आईच्या दर्शनाला जात असताना तुम्हाला पाहायला मिळतातच. दिवाळीच्या आणि अशा अनेक साऱ्या नक्कीच विविध तुम्ही जे सण आहेत ते सण साजरी करत असताना तुम्हाला आगरी समाज जरूर पाहायला मिळाला, परंतु दसऱ्याच्या शुभदिनी हा आगरी समाज मोठ्या संख्येने एकविरा आईचं दर्शन, आपल्या काहीशा असणाऱ्या आशा अपेक्षा, आपल्या काहीशा असणाऱ्या मागण्या घेऊन, आपले नवस घेऊन ते एकविरे दरबारी जात असतात आणि ते नवस काहीकांचे पूर्ण जेव्हा होतात तेव्हा ते नवस पूर्ण होण्याच्या माग 5 बॉल झाले. 1 बॉल अजूनही शिल्लक असेल. धावा झाल्या 17. 45 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलं होतं, परंतु कदाचित बॉल थोडासा चेक केला गेला अंपायर्सने सुद्धा, त्याच्यामुळे मागणी केली.
की बॉल लवकरात लवकर द्यावा. निव्हिया बॉल या स्पर्धेमध्ये यूज केले जातात. खरं तर सिमेंट विकेट आणि निव्हिया बॉल हा नेहमी चॅलेंज तुम्ही खूप चांगलाच बघितला. कारण निव्हिया बॉलचा जो थर असतो ना तो सिमेंट विकेटवरती आपण जास्त लवकर जाताना पाहायला मिळतो. परंतु सुरुवातीचे जे 2 ओव्हर असतात निव्हिया बॉल जेव्हा सिमेंट विकेटवरती पडतो तेव्हा कधी कधी खाली स्किट होताना सुद्धा पाहायला मिळतो. त्याच्यामुळे त्याचा जो थर आहे वरचा जो थर आहे तो लवकर जरूर समाप्त होतो. परंतु या बॉलवरती काहीशी क्रिटिकलिटीज असेल. या बॉलला चेक केलं अंपायर्सने. त्याच्यामुळे अंपायर्सने मागणी केली नवीन बॉलची. चला चेक करा लवकरात लवकर बॉल आणि लवकर सामन्याला सुरुवात करा विनंती करेन. सर्वांचं सहर्ष स्वागत. गंगा माता चषक 2025 आई वजेश्वरी निंबवली बीच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही अनुभवत आहात. आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातले लॉट तुम्हाला पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये 10 संघ इन ॲक्शन मध्ये. आई वजेश्वरी निंबवली संघाचा पराभव केला जानमान खोनीने. सध्या तरीच तोच खोनी संघ आपल्याला समोर जय ब्राह्मणदेव भाटाळे संघासमोर खेळताना पाहायला मिळतोय. ज्या भाटाळे संघाने जय बजरंग भिनार या संघाचा पराभव केला. गावदेवी दिवे संघाचा पराभव करत असताना हा संघ 2 मॅचमध्ये पुढे जाताना पाहायला मिळाला. परंतु वीर तानाजी दापोडे आणि वडूनवगर ही महत्त्वाची मॅच नेक्स्ट आहे मित्रांनो, जिथे तुम्हाला प्रथम बॅटिंग करत असताना वडूनवगर पाहायला मिळेल. त्याच्यानंतर पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा, वीर बजरंग कारिवली आणि त्याच्यानंतर 10वा संघ कोणता असेल तो लवकरात लवकर आम्ही मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. चला लवकरात लवकर बॉल चेक करा मित्रांनो. ज्यांनी पहिला घड्याळ बनवला गेला त्याच्यासाठी घड्याळाचे काटे कधीच थांबले नाही. त्याच्यामुळे तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. वेळ आता सरच चालली आहे. तब्बल भारतीय वेळेचा विचार जर आपण केला तर 2:34 झालेले आहेत आणि 10चा लॉट म्हटला गेला तर आपल्याला थोडंसं संध्याकाळी कठीण जाऊ शकतो कारण दमट वातावरण होईल. त्याच्यामुळे विनंती करेन की आजचा शेड्यूल 5च्या अगोदर आपल्याला कंप्लीट करायचं आहे. त्याच्यामुळे विनंती करेन कोणी जास्त वेळ घेऊ नका. ज्यांच्या नावाने वडूनवगर संघ हा ओळखला जातो दिनेश यांनी याच्या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत. बॉल मध्ये आहे टीमचा कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल फेस करत असताना दिला प्रत्युत्तर राजला. राजच्या विरोधात भावेश माळीचा पहिला वार षटकार. टीमचा तो कॅप्टन आहे. टीमच्या परिस्थितीला नेहमीच तो सांभाळत असतो. जी परिस्थिती त्याच्या विरोधात असते त्या परिस्थितीला आपल्या बाजूने कशी आणावी, प्रत्युत्तर कसं द्यावं हे भावेश माळीला चांगलंच माहिती आहे. आणि सध्या तरी राजचा पहिलाच बॉल फेस करत असताना भावेशचा फटका तुम्हाला दर्जेदार पाहायला मिळाला आणि त्याच्या बॅटमधून हा पहिला षटकार आलाय. 12 मध्ये अजूनही 22 बनवायचे आहेत. धावा झाल्या 23-45 धावसंख्येचं टार्गेट होतं. म्हणजेच आता या मॅच मध्ये 11च्या सरासरीनं या धावा बनवाव्या लागतील. विचार विनिमय सुरू आहे. चला विनंती करेन टीम कॉन्फरन्स मीटिंग घेणं अलाउड नाही आहे. टीम कोणी विनंती करेन की टीम कॉन्फरन्स मीटिंग घेऊ नका. कारण आतापर्यंत सामने जर आपण बघितले तर आपण कव्हर केलेले आहेत ते म्हणजेच 4, अजूनही 5 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे विनंती करूयात कोणताही संघ जास्त वेळ घेऊ नका. चला अंपायर तुम्ही वॉर्न करा. खेळाडूंना एकत्रित येऊ देऊ नका कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आजचा पहिला दिवस उद्घाटनी थोडासा लेट झाला. आपण सामनाही लेट सुरू केला. त्याच्यामुळे विनंती करूयात टीम वडूनवगरचे दिनेश यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. ज्यांच्या नावाने हा संघ वडूनवगर ओळखला जातो. वडूनवगर टीमचं लेजंड खेळाडू या ठिकाणी येतात, त्यांचं सहर्ष स्वागत. 12 मध्ये अजूनही 22 बनवायचे आहेत. 45च्या टार्गेटला चेस करताना ना आतापर्यंत जे 2 गडी गमावले गेलेत ना त्याचा इम्पॅक्ट आता पंकज माळी आणि भावेश माळीला घ्यावा लागणार नाही कारण इम्पॅक्टफुल ही मॅच आहे. या सामन्यामधून जो जिंकेल तो कदाचित तब्बल तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. कारण या दोन्ही संघाने जर आपण पाहिल्या तर
12 22 ची गरज. पहिलाच बॉल पंकजसाठी, पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, दुसऱ्यांदा हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. पंकज माळीने पहिला बॉल रिव्हर्स खेळला दक्षिणच्या विरोधात, तेव्हाही त्याला मिळाली सिंगल. त्याच्यानंतर आता हा रिव्हर्सचा फटका दर्शनच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न, तिथेही सिंगल मिळाले गेले. तर पंकज माळीकडे टेम्परामेंट आहे, त्याच्याकडे संयम आहे. दुसऱ्या बाजूला भावेश, आर्नॉल्ड ऑफ टेनिस क्रिकेट भावेश माळी सध्या तरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमधून नेहमी तुम्हाला मोठे फटके पाहायलाच मिळाल्यात, परंतु आता पहिलाच वार त्यांनी जरूर दाखवला होता मानसच्या विरोधात, आणि दुसरा वार दाखवेल का समोर दर्शनच्या. दर्शनचा बॉल उचलला गेलाय. आर्नॉल्ड ऑफ टेनिस क्रिकेट, आर्नॉल्ड ऑफ टीम भाटाळे, त्याच्या बॅटमधून हा दुसरा सिक्सर. थँक्यू कॅप्टन नॉक इनिंग. नेहमी तो हाताळत असतो. त्याचा ट्रान्स पहा, त्याचा फुटवर्क पहा, त्याचा बॉटम हँड पहा, त्याचा अंदाज काही वेगळाच होता. वेगळ्या ढंगात हा बॉल त्याने पाठवला गेला डीप मध्ये, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि अगेन स्विंग दर्शनच्या विरोधात हा पहिला षटकार तुम्हाला पाहायला मिळालाय. यावेळेला चांगला बॉल वळवला गेला, आउट कटर पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा बॉल समोर फेकला जातोय, तो म्हणजेच भावेश माळीच्या. ही खासियत आहे, कारण लेफ्ट आर्म बॉलर म्हटला गेला ना, तर आपण चर्चा जी केली होती की त्याच्यामध्ये नॅचरली लेग ब्रेक असतो, परंतु ज्या वेळेला एखादा गोलंदाज त्याचा वेगळा टर्न जेव्हा प्राप्त करत असतो ना, वेगळा टर्न तो जेव्हा मिळवत असतो ना, तेव्हा त्याला कॉन्फिडंट असतो, आणि कॉन्फिडंटली हा बॉल टाकला गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, डॉट बॉल, आणि अजून एक डॉट बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर वळणारा लागोपाठचा षटकारानंतरचा दुसरा डॉट बॉल बाय दर्शन. अशीच बॉलिंग अपेक्षित आहे, कारण 45 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर धावा जास्त खर्च झाल्या होत्या. 2 ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा खर्च झाल्या होत्या, आणि अगेन्स्ट षटकार आल्यानंतर डॉट बॉल दुसरा. अजून एक डॉट बॉल शांत ठेवलं गेलं टीमच्या कॅप्टनला. आता इक्वेशन पूर्णपणे चेंज करत असताना या मॅच मध्ये जरूर 11-12 मध्ये 22 बनवायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर लागोपाठचे 3 डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाले, आणि आता इक्वेशन 7 चेंडू आणि 15 धावसंख्येचं अप अँड डाऊन सध्या सुरू आहे. कारण पहिल्याच बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर षटकार आल्यानंतर माइंडला डायव्हर्ट न होऊ देता भावेश माळी सोबत चांगली बॉलिंग केली दर्शन या गोलंदाजानं. शेवटचा बॉल होता, तोही बॉल कदाचित जाईल डॉट, पण तो कोणत्या प्रकारचा इशारा देत नाहीये. षटकारानंतर तब्बल 4 चेंडू जागेवरती उभं ठेवलं, ते म्हणजेच भावेश माळीला त्याच्या समोर चांगला लेंथ वरती बॉल टाकले गेले, आणि अशा पद्धतीने ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 45 धावसंख्येचं टार्गेट होतं, आणि आता 6 मध्ये बनवायच्या धावा 15. पहा ऍक्शन रिप्ले, विचार पडलाय भावेशला. तर एक सन्मान आपण या ठिकाणी करूयात मंचावरती. दिनेशजी चौगुले वडूनगर टीमचे उत्कृष्ट खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. ज्यांच्या खरं तर मॅनेजमेंटमध्ये तुम्ही या ठिकाणी आलात, राजा गुळवी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. मी विनंती करेन दिनेशजी चौगुले साहेबांना की तुमचा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत, त्या सन्मानाचा कृपया करून तुम्ही स्वीकार करावा. एका चांगला खेळाडूचा सन्मान एका चांगला खेळाडूच्या हस्ते केला जातोय. खरं तर लेजंड खेळाडू दिनेश चौगुले आहेत, त्यांचा सन्मान राजा गुळवे यांच्या शुभ हस्ते होत असताना, आणि पहा दिनेशजी चौगुले हे सुद्धा आभार व्यक्त करतात की तुमच्या मॅनेजमेंटमध्ये आम्ही या ठिकाणी आलो, तुम्ही आमचा सन्मान केला, त्याच्यामुळे त्यांनी धन्यवाद व्यक्त केला. ही स्पर्धा आहे, या स्पर्धेला खरं तर तुम्ही भेट द्याल तर तुम्हाला भेटीतून प्रेमी मिळेल, आणि तुम्ही या मंचावरती बसून या स्पर्धेचा आनंद घेता. तुमचं सहर्ष स्वागत. 6 मध्ये अजूनही 15 बनवायचे आहेत. एका बाजूला पंकज माळी नॉन स्ट्रायकिंग वरती राहून त्यांनी 4 चेंडू बघितले की कशा पद्धतीने दर्शनने भावेश समोर वळवले गेले, परंतु आता ही नवीन जिद्द नवीन चिकाटी घेऊन मैदानाच्या आतमध्ये पंकज माळीला टिकाव ठेवावा लागेल, कारण त्याच्या समोर आता आतिश पाटील आहे जो या खरं तर टीमचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट, नेहमी त्याच्यावरती असणारी महत्त्वाची जिम्मेदारी तो पार पडत असतो. दुसऱ्या बाजूला फील्ड पोझिशन अगदी क्लोजली सजवली जाते, कारण त्यालाही माहिती आहे की पंकज माळी एक चांगला फलंदाज आहे. खुळ्या गटातून सुद्धा या खेळाडूला मागणी असतात, तो आपल्या समोर असताना कोणत्या प्रकारचा हलगर्जीपणा नकोय. आतिश होतोय तयार, समोर पंकज माळी बनवायचे आहेत. 6 मध्ये धावा 15.
6 मध्ये 15 बनवायचे आहेत आणि पहिलाच बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताकदीचा वापर, बॉलला पाठवला गेलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर, षटकार. व्हॉट अ शॉट अँड व्हॉट अ हिट. सुंदर मिडल केलं बॅटवरती, बॉलला परफेक्टली मूव झाले बॉलवरती. थोडासा शफल होण्याचा जो मानस होता, धाडस होता, तो दाखवला गेला. जागेवरून न खेळत असताना टप्पा फक्त पाहिला गेला. ज्या फ्लोमध्ये बॉल आला त्याच फ्लोमध्ये पाठवत असताना बॅट स्विंग होता, तो स्विंग वाढवला गेला आणि विरोधात अतिशय हा पहिला षटकार पंकज माळीचा तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याच्याकडे जी क्षमता गुणवत्ता आहे ना, ती क्षमता गुणवत्ता तो कोणत्याही क्रीडांगणावरती कधी सिद्ध करू शकतो. कारण त्यालाही माहिती आहे की आपल्या टीमचा परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून आपली गणना केली जाते. मग त्या परफेक्ट ऑलराऊंडर असणारा खेळेला आपण दाखवायला हवं आणि तेच दाखवलं अतिसमोर. त्याचा पहिला षटकार आलाय. 5 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. विकेट किपर पाहत राहिले. बॉल चालला थर्डमॅनच्या हातामध्ये, अडवला गेला बॉल. या बॉलवरती मिळते सिंगल. एका बाजूला पंकजचा विचार होता की दुसरी धाव बनवावी. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या अपोजिट दोन्ही टीमच्या नाही आहेत. कारण पहिला अपोजिट थोडासा सामना होता टीम ब्राह्मणदेव भाटाळेच्या, जिथे दक्ष शिंगोलेचं 7 धावसंख्येचं षटक राहिलं. त्याच्यानंतर जो दबाव पडला होता ना, तो दबाव मानुसच्या विरोधात खरं तर चांगला पंकज माळीने काढला गेला. भावेश माळीचंही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन होतं, कारण शेवटच्या बॉलवरती भावेश माळीचाही षटकार पाहायला मिळाला. जो दबाव वाढला होता ना टीम कोणीवरती, तो दबाव पुन्हा एकदा रिटर्न आला दर्शनच्या ओव्हरमध्ये. आणि आता आतिश पाटीलच्या विरोधात या ज्या धावा बनवायच्या आहेत ना, त्या रोखण्यासाठी आता आतिश पाटीललाही विचार करावा लागेल. अजूनही बनवायच्या 4 मध्ये 8. समोर आहे भावेश माळी, ज्याने मागच्या ओव्हरमध्ये लागोपाठचे 4 चेंडू डॉट खेळले. राऊंड द विकेटने लागोपाठचा 5वा आपण म्हणू शकतो. वेगाने टाकला बॉल, अतिशय बॉल वेगवान होता, त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं टीम भाटाळेच्या कॅप्टनचं, टीमच्या सरसेनापतीचं. आणि आपण असंच म्हणू की लागोपाठचा 5वा बॉल डॉट खेळलाय भावेश माळीने. परंतु भावेश माळी असा खेळाडू जो कधी माइंड डायव्हर्शन होऊ देत नाही. त्याच्या बॅटिंगवरती नेहमी तुम्हाला आक्रमकता पाहायलाच मिळाली. आता 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 8 धावसंख्येची गरज. ब्लॉक केला गेला. अखेरकार संघर्ष सुरू होता भावेश माळीचा, परंतु हिट करण्याचा प्रयत्न, ती जबाबदारी होती गोलंदाज अतिशची, पण ती जबाबदारी पूर्ण करू शकला नाही. आणि अखेरकार इथनं प्राप्त होते सिंगल. म्हणजेच 2 मध्ये अजूनही बनवायच्या धावा 7. विकेट जर आली असती ना, तर कदाचित या मॅच मध्ये एखादा डॉट बॉल टाकला असता तर संघ पूर्णपणे या मॅच मध्ये एंटर झाला असता कोणी. परंतु आता जर सिंगल आली, मग शेवटच्या बॉलवरती षटकाराची गरज नक्कीच भासेल. आणि हा सामना मग परफेक्टली जसा निंबवली आणि कोनियामध्ये झाला होता ना, तसाच हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु हा निर्णायक बॉल, या बॉलवरती सिंगल आली तर शेवटच्या बॉलवरती 7 धावसंख्येची गरज राहील. परंतु या निर्णायक बॉलला कशा पद्धतीने खेळेल पंकज माळी. पंकजसाठी हा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु घडलं काय, विरोधात घडलं पंकज माळीच्या आणि ब्राह्मणदेव भाटाळेच्या. बॉल समजला नाही आणि लेग स्टंप वरती परफेक्टली हिट करण्याचा प्रयत्न, बीट झाले पंकज माळी आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. पा कशा पद्धतीने हा बॉल आला, लेग स्टंपच्या बाहेर होता. लेग लान्स करण्याचा प्रयत्न, पायाला थोडंसं मूव केलं, बॅटचा स्विंग वाढवला होता. परंतु विकेट किपरचं मी तेवढंच कौतुक करेन की बॉलला त्याने मागे जाऊ दिलं नाही. समीकरण आता त्याने थोडंसं हार्ड केलं गेलं आणि आता 1 चेंडूमध्ये बनवायच्यात कंपल्सरी धावा 7. एखादी अनलिगल डिलिव्हरी येईल का, भाटाळे संघ पुढे जाईल का, प्रश्न पडला. प्रश्नातलं उत्तर हे 1 बॉल तुम्हाला सांगून जाईल, कारण 1 बॉलमध्ये बनवायच्या धावा 7. नथिंग इज इम्पॉसिबल. खरं तर अशक्य असं काहीच नसतं. तुमच्या मनामध्ये आलं तर तुम्ही चाळणीमधून सुद्धा पाणी नेऊ शकता, परंतु त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला संयम ठेवावा लागतो. तो वास्तविक जीवन आहे. परंतु आता जर प्रेझेंटमध्ये इथनं सामन्याला जिंकायचं असेल तर कोणी संघाला, अर्थात अतिशला एक लिगल बॉल या मॅचमध्ये टाकायचा आहे. 1 बॉल 7 धावसंख्येची गरज. 1 बॉल 7 धावसंख्येची गरज. ऑन साइडला चाललाय बॉल. क्षमता होती पंकज मालीकडे, परंतु फक्त 1 धावसंख्येच्या फरकाने संघ परास्त झाला. जय ब्राह्मणदेव भाटाळे. देऊयात त्यांना खरं तर नेक्स्ट स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेसाठी हार्ड लक आणि कॉंग्रॅच्युलेशन म्हणूया आपण जानुमान खोनीला. पंचेचाळीस धावसंख्येचं लक्ष्य असताना टीमच्या कॅप्टनकडनं खरं तर मिस्टेक आपण होताना बघितली. कारण भावेश माळीने 5 चेंडू लागोपाठ डॉट खेळले
त्याच कुठेतरी फरकाने हा सामना खरं तर पराभव तू व्हावा लागला टीम जय ब्राह्मणदेव भाटाळेला. परंतु हरकत नाहीये, अपयशातून यशापर्यंत जाणारे भरपूर सारे असे चेहरे आहेत ज्या चेहऱ्यांना आज तुम्ही इतिहासामध्ये झळकताना बघितलंय.